माझे पप्पा डॉक्टर चित्रा दाभोलकर. आपल्या वडिलांचा आपल्याशी असलेल्या नात्याचा वेध घ्यायचा ठरवला तेव्हा लक्षात आलं, की हे तेवढं सोपं काम नाही. पितृदेवो भव हे देवत्व तर आपल्याला अभिप्रेत नाही. मित्रत्वाचं नातं तेही तेवढं बरोबर नाही. पिता वाक्यम प्रमाणम असं मानून आपण कधी त्यांनी सांगितलेली गोष्ट अंधत्वाने स्वीकारलीही नाही. मग हे नातं आहे तरी कसं? या सर्वांपेक्षा वेगळं पण खूप खूप जवळचं आहे एवढं मात्र खरं. अगदी लहानपणापासूनच मी पप्पांच्या खूप जवळ होते. लाक्षणिक अर्थानं नव्हे तर मानसिकदृष्ट्या. अनेक मुलींना वडिलांचा धाक असतो, भीती असते. जवळीक साधण्यात काही गोष्टी आड येतात, तसं मला कधीही नव्हतं. ह्या बाप-लेकी नातेसंबंधांच्या अनुषंगानं काही बुजुर्ग मंडळींशी संवाद साधत असताना लक्षात आलं, की बऱ्याच म्हणजे आता स्टॅटिस्टिकली किती हे मला नाही सांगता यायचं, पण तरी बऱ्याच स्त्रियांना त्यांच्या वडिलांविषयी फारशा चांगल्या आठवणी नव्हत्या. वैयक्तिकरित्या त्यांचा त्यांच्या वडिलांशी संवादच साधला गेला नव्हता. वडिलांविषयी सार्थ अभिमान होता, प्रेम होतं, पण दूरत्वानं. व्यक्ती म्हणून आपले वडील खरंच चांगले होते. रागीट वगैरे असले तरी त्यांचा गाभा चांगला होता असं त्यांना वाटत असे. पण प्रत्यक्षात त्यांच्याशी असलेल्या नात्यात कंगोरेच जास्त आढळले. हे सारं ऐकताना माझ्या लक्षात आलं, हे असलं काही कधी माझ्या वाट्याला आलंच नाही. माझी आणि आईची जशी वेगवेगळ्या पातळ्यांवर मैत्री आहे तशी, तेवढीच, किंबहुना थोडी जास्तच पप्पांशीही आहे. कुठल्याही विषयावर माझी मलाच नीट आकलन न झालेली मतं ठामपणे मांडून पप्पांशी वाद घालताना मला कुठलीही मर्यादा आड आली नाही. पप्पांची एखादी गोष्ट आवडली नाही किंवा गैर वाटली तर स्पष्टपणे त्यांना तसं सांगायलाही भीती वाटली नाही. कुठल्याही विषयावर चर्चा करताना विचित्र वाटलं नाही. कित्येकदा माझं कुठं चुकतं आहे हे कळत नसलं किंवा माझ्या प्रतिक्रिया काही अनाठायी आहेत का याची शहानिशा करायची असली, तर पप्पा अगदी सहजपणे विश्लेषण करतात. आणि मजा म्हणजे या गोष्टी कुठल्याही क्षेत्रातल्या असोत. माझ्या मैत्रिणींच्या संदर्भात, नातेवाईकांच्या संदर्भात, वैद्यकीय सहकाऱ्यांच्या संदर्भात असोत, माझ्या शंका अगदी फालतू घरगुती असोत, नाहीतर एखाद्या गहन विषयातल्या असोत, नाहीतर सामाजिक घडामोडींमधल्या असोत, त्यांच्याकडे बोलून दाखवायला मलाही कधी लाज वाटली नाही. हे पराकोटीचं जवळकीचं नातं आहे एवढं खरं. तत्ववेत्ते, ज्येष्ठ विचारवंत, मला कधीही आकलन न होणारं असं तत्वज्ञानावर जडजंजाळ भाष्य लिहिणारे, अनेक देशी-विदेशी तत्वज्ञांना शिकवणारे, आपल्याच तत्वचिंतनात रमणारे, पुस्तकांच्या गराड्यात राहणारे, अगदी बस स्टॉपवर सुद्धा पुस्तक वाचत राहणारे, विविध विषयांवर प्रभुत्वानं बोलणारे माझे पप्पा, आम्हा भावंडांच्या बाबतीत मात्र फार वेगळे आहेत. त्यांची मुलं म्हणजे त्यांचं सर्वस्व. आम्हा भावंडात मुलगा-मुलगी असा भेद झाल्याचं तर मला आठवतच नाही. खरं तर पप्पांचा स्वभाव फार मिश्कील. या त्यांच्या स्वभावाचा अनुभव त्यांच्या सर्वच निकटवर्तीयांना येतो. त्यांचे सहकारी, मित्र, जवळचे नातेवाईक यांना तर सतत येतो. आम्ही भावंडही याला अपवाद नाही. ते आम्हाला चिडवणार, चेष्टा करणार, एखादा गंभीर प्रसंगही ते लीलया हलका-फुलका करून टाकणार. मला तर ते कधी ओरडल्याचं किंवा त्यांनी कधी मारल्याचं आठवतच नाही. अगदी लहानपणी कधीतरी मला म्हणे ते रागावले आणि पप्पा रागावले या घटनेचा काही विचित्र परिणाम झाल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर करुण भाव आले. हे भाव बघून पप्पांच्या पोटात कालवलं आणि त्यांनी ठरवलं की माझ्यावर कधीही ओरडायचं किंवा चिडायचं नाही. हा प्रसंग काही माझ्या लक्षात नाही. आता या घटनेचा परिपाक म्हणून की मी कधीही त्यांना चिडायची संधी दिली नाही म्हणून देवच जाणे, ते माझ्यावर आजतागायत कधीही चिडलेले नाहीत. माझी धाकटी बहीण मात्र त्यामुळे मला अजूनही चिडवते. ताईचा तो चेहऱ्यावरचा विशिष्ट भाव आणणं काही मला आणि दादाला जमलं नाही. ती सुटली तरी आमचं काय? लहानपणीची ती घटना काही मला आठवत नाही आणि पप्पाही कधी मला रागावल्याचं आठवत नाही. तसे पप्पा आम्हा भावंडांवर कधी चिडत नसत. फक्त एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही की ते डोळे बारीक करत. त्याची भीती आम्हा भावंडांना वाटत असे. माझं तर तेही नव्हतं. मला त्यांची कधीच भीती वाटली नाही. लहानपणापासून उलट आपण पप्पांचे संरक्षक आहोत अशी भावना माझ्या मनात जोपासली गेली.
त्याचं काय आहे, की पप्पा सदैव स्वतःच्या तंद्रीत, विचारात, लेखनात आणि कामात व्यग्र. खऱ्या अर्थानं सांसारिक जबाबदाऱ्या त्यांनी कधी पेलल्या नाहीत. माझ्या आईच्या समर्थ साथीमुळे एकत्र कुटुंबाचा भार तिच्यावर सोपवून पप्पा तसे अलिप्तच राहिले. आई जरी एवढी मोठी सरकारी अधिकारी होती, तिच्या क्षेत्रातली जानीमानी व्यक्ती होती, तरी घरी आल्यावर नम्र सून बनून सर्व जबाबदाऱ्या एकखांबी तंबूसारख्या पेलत असे. त्यापूर्वीही माझ्या आजी-आजोबांनीही तशी कुठलीच जबाबदारी पप्पांवर न सोपवल्यामुळे ते मुक्त राहिले. या पार्श्वभूमीवर अनेकदा पप्पांवर घरगुती टीकेचा रोख असे. यात त्यांची बाजू घेऊन त्यांना वाचवणं, ही जबाबदारी आपली आहे असं उगाचच वाटून मी लहानपणीच त्या संरक्षक भूमिकेत शिरले. मोठी झाल्यावरही त्यांची बाजू घेऊन त्यांच्या वागणुकीचं समर्थन करत राहिले. पण पप्पा एकटे असताना मात्र तुमचं कुठं चुकलं हेही अधिकाऱ्यानं त्यांना सांगू लागले. मजा म्हणजे या सर्व गोष्टींचा पप्पा सहज स्वीकार करत. आपली चूक ते लगेच कबूल करत. अनेकदा स्वतःच्या अशा अलिप्त वागणुकीबद्दल त्यांना अपराधीही वाटत राही. पण परत स्वतःतच गुरफटून जात. म्हणजे हा सर्व मामला तसा एकतर्फीच ठरत असे. आई आपल्याला खूप जवळची वाटते म्हणून आपण तिला एकेरीत संबोधतो. मग वडिलांच्या बाबतीत आदरार्थी संबोधन का? असं वाटून मी पप्पांना "अरे पप्पू" म्हणायचं ठरवलं, पण खूप प्रयत्न करूनही काही ते साध्य झालं नाही. आता खूप मुलं वडिलांना नावानं हाक मारतात. "अरे बाबा" म्हणतात. ते कुठेतरी खूप सुखावतं. पण मी काही ते करू शकले नाही. आता मनापासून असं वाटतं, या अरे, अहोमुळे जवळकीत कुठं काही फरक पडतो? माझी आई तिच्या बालपणी तिच्या आईपेक्षा वडिलांच्या सान्निध्यात अधिक वाढली. ती तिच्या भावंडांमध्ये सर्वात धाकटी. 9वं अपत्य. तिच्या आईला तिच्या लहान वयातच संधिवात जडला आणि ती बिछान्याशी खेळली. त्यामुळे साहजिकच आईचा सुसंवाद सारा तिच्या अण्णांशी जुळला. मी तर माझ्या या मातूल आजी-आजोबांना पाहिलं सुद्धा नाहीये. पण ज्या काही गोष्टी आईकडून ऐकल्या त्यांचाही माझ्या बालमनावर परिणाम झालाच असावा. पप्पांशी असं घट्ट विणीचं नातं जुळायला ही सुद्धा एक बाजू असावी. आमचं कुटुंब हे एकत्र कुटुंब होतं. माझे आजी, आजोबा, आत्या, मामे-आत्या आणि आम्ही. म्हणजे मी, दादा, रूपा, आई-पप्पा. त्यात माझा जन्म दादानंतर अवघा 16 महिन्यांनी झालेला. दादा कसा वंशाचा दिवा, पहिला मुलगा. साहजिकच घरातील वडीलधाऱ्यांचा ओढा त्याच्याकडे. त्याच्या बाललीलांचा आनंद उपभोगत असताना मी तशी थोडीशी नकोशी या पार्श्वभूमीवर जन्मले. त्यामुळे मी लहान असताना माझ्यावर थोडा अन्याय होत असे. अर्थात हा कोणी मुद्दाम करत नसत, पण परिस्थितीजन्य म्हणू आपण पाहिजे तर. अन्याय होत असे एवढं मात्र खरं. आता हेही नंतर मला इतरांकडूनच कळलं म्हणा. तेव्हा त्या परिस्थितीत पप्पा हमखास ठामपणे मला जरा प्रेमाचं झुकतं माप देत. माझे आजोबा फार कडक शिस्तीचे होते. एकदा मी त्यांच्या टेबलावरची दौत उचलून त्यांच्या टिपकागदावर शाई ओतत होते. पप्पा जवळच उभे होते. पण ते मला रागावले नाहीत. उलट मला ती सर्व क्रिया त्यांनी पूर्ण करू दिली. इतर माणसं ओरडल्यावर म्हणाले, "ती शाई ओतताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहायला हवा होतात. तो आनंद हिरावून घेऊ नये असं मला वाटलं म्हणून मी तिला नाही थांबवलं." असे माझे पप्पा. मुलांच्या बालसुलभ क्रियांमधून त्यांना आनंद देणारे आणि त्यांच्याबरोबर आपण लुटणारे. हा त्यांचा वारसा त्यांनी मलाही दिलाय. त्यामुळंच माझ्या मुलांनाही मी कधी अशा गोष्टींना विरोध केला नाही आणि इतरांनाही विरोध करण्यापासून रोखलं. आम्हा सर्व भावंडांचा पप्पांवर लहानपणी आक्षेप असे की त्यांनी आम्हाला खास वेळ देऊन अधिक ज्ञान दिलं नाही. आता नाही तसं वाटत. अप्रत्यक्षरित्या त्यांनी खूप दिलं. सर्वात मजा म्हणजे मी अगदी ऐन वेळेला त्यांना सांगे, की मला वक्तृत्वात भाग घ्यायचा आहे आणि हे विषय आहेत. अर्ध्या दिवसात ते मला भाषण लिहून देत. अर्थात माझं पाठांतर फारच कच्चं असल्यामुळे माझं ते कधीही पाठ होत नसे आणि मला कधी बक्षीसही मिळत नसे. पण तेही कधी कंटाळले नाहीत आणि मीही कधी लिहून घ्यायचं सोडलं नाही. रूपा मात्र स्वतः लिहायची, सभा गाजवून यायची आणि बक्षिसांची खैरात तिच्यावर असे. तरी पप्पांनी कधीही मला "तुझं तू लिही आणि बोल" असं सांगितलं नाही. एकदा यशस्वी झाल्यावर मी पप्पांना "माझं इंग्रजी मला सुधारायचंय तर मी काय करू?" असं विचारल्यावर त्यांनी इंग्रजीतल्या 10-12 क्लासिक्सच्या संक्षिप्त आवृत्त्या आणून दिल्या. त्यातलं फक्त एक "व्हॉट कॅटी डिड" हे कसंबसं मी वाचलं. पण ते कधी पाठी लागत नसत.
एवढंच सांगत, "वाचत राहा. शब्दाशब्दांचा कीस काढू नकोस. खूप वाचल्यावर संदर्भाने अर्थ कळतो. हळूहळू भाषा अंगवळणी पडते." पण नंतर विज्ञान शाखेकडे वळल्यामुळे एकूण अवांतर वाचन पाठीस पडलं. पप्पांनीच नव्हे तर आईनं सुद्धा. दोघांनीही आम्हा मुलांना खरं स्वातंत्र्य दिलं होतं. कुठलीही गोष्ट कधी लादली नाही. आताच्या काळातील सतत सर्व गोष्टींमध्ये नाक खुपसणारे पालक पाहिल्यावर आई-पप्पांनी दिलेल्या त्या स्वातंत्र्याची किंमत कळते. आम्हा मुलांनी मागितली आणि ती गोष्ट पप्पांनी दिली नाही असं आठवतच नाही. अर्थात आम्ही पप्पांकडे तसं कधी मागतच नसू. मागणी पुरवठ्याचा सारा ताबा आईकडेच. एकदा खरं तर पप्पांना खूप काम होतं. ते दमलेही होते. पण त्यांनी मला सिनेमाला न्यायचं कबूल केलं होतं. तो कुलाब्याला स्ट्रँड थिएटरमध्ये होता. थिएटर तसं खूप दूर, वेळ मर्यादित, सर्वच अशक्य होतं. पण त्यांनी कबूल केलं होतं आणि आता नेत नाहीत म्हणून मी चिडून एका मैत्रिणीच्या घरी जाऊन बसले. अखेर हातातली कामं सोडून पप्पा मला तिच्या घरी न्यायला आले. टॅक्सीनं सिनेमाला घेऊन गेले. इंग्रजी सिनेमा असला की पूर्ण वेळ त्यांना कॉमेंट्री करावी लागे. ती केली. खरं तर त्या काळी एवढा खर्चही अनाठायी होता. त्या प्रसंगाची आठवण झाली तरी मला खूप लाज वाटते. पण पप्पा मात्र खुश होते. आपल्या मुलांसाठी काहीही करायची त्यांची तयारी असे. असे वेडेबागडे हट्ट मात्र मीच करत असे. रूपानं किंवा दादानं पप्पांना असा त्रास दिल्याचं मला स्मरत नाही. पप्पा आचार-विचारांनी तसे डाव्या विचारसरणीचे. त्यांच्या या विचारांचा पगडा कळत-नकळत आमच्यावर झाला. मुलांवर वेगळे संस्कार घडवण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही. तर आपल्या वागणुकीतूनच संस्कारक्षम मनावर बालवयात संस्कार घडून येतात हे त्यांचं ठाम मत आहे. मला तर ते कित्येकदा त्यांच्याबरोबर युक्रांद, उत्क्रांत सारख्या गटांच्या युवकांच्या शिबिरांना घेऊन जात. तिथली त्यांची बौद्धिक ऐकायची मात्र माझ्यावर कधीही सक्ती नसे. कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, अरुण लिमये इत्यादी कार्यकर्ते वेळी-अवेळी आमच्या घरात राहायला येत. पप्पांशी चर्चा करत. आमच्याबरोबरच जेवत, झोपत. ते सर्व आम्हाला ऐकायला मिळे. पण कधीही तिथं बसा, चर्चेत भाग घ्या असं पप्पांनी सांगितलं नाही. तशी कुठल्याच गोष्टीची सक्ती आम्हा भावंडांवर त्यांनी केली नाही. दोघांनीही नाही. पण छोट्या-मोठ्या प्रसंगांमधील आमच्या सहभागामुळे आमची विचारसरणी घडत गेली. यातूनच प्रत्येक गोष्ट डोळसपणे बघायची सवय लागली. आपलं स्वतःचं मत असावं, ते स्वतःहून बनवलेलं असावं. एखाद्याचं मत भिन्न असलं तरी त्याचा आदर कसा करावा? कुठलीही बाब वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून कशी तपासावी? एकाच प्रसंगाबाबत वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कशा त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य ठरतात हे समजून घ्यावं. हे सारे संस्कार पप्पांच्या अप्रत्यक्ष शिकवणुकीतून आले आहेत हे आज जाणवतं. अन्याय होत असताना स्वस्थ बसू नये आणि संयमितपणे त्याचं खंडन कसं करावं हेही मी पप्पांकडूनच शिकले. आम्हा मुलींना वाढवताना त्यांनी मुलगा-मुलगी हा भेद केल्याचं तर आठवत नाहीच. पण नैसर्गिकपणे आम्हा भावंडांना सारखंच माप दिलं. अजूनही समाजातला लिंगभेद पाहताना या गोष्टीचं महत्त्व वाटल्या वाचून राहत नाही. माझ्या वैद्यकीय व्यवसायात प्रथम मला हा लिंगभेद, मुलाला दिलं जाणारं झुकतं माप बघून मानसिक त्रास होत असे. आता कालपरत्वे, कदाचित वयामुळे येणाऱ्या परिपक्वतेमुळे मला समाजाची मानसिकता समजू शकते. ती अयोग्य आहे हे माहीत असलं तरी निदान त्रास होत नाही. व्यवसायाला पप्पा खरं तर प्राध्यापक. त्यांची शिकवण्याची हातोटीही विलक्षण. त्यांचे मित्र तर त्यांना शिक्षक प्रबोधनकार म्हणतात. पण मला मात्र त्यांनी कधी शिकवलं नाही. आम्ही भावंड कुठल्या इयत्तेत शिकत आहोत, आम्हाला किती गुण मिळतात हे त्यांच्या खिसगणतीमध्येही नसे. पण मला एक मात्र आठवतं. मी कधी त्यांना मार्क सांगितले की 100त 98च का? 2 कुठं गेले? असं चेष्टेनं का होईना म्हणत. "वाह! शाब्बास!" असं कधी म्हटल्याचं आठवत नाही. कदाचित यामुळेच आमचे पाय सदोदित जमिनीवर राहिले. त्यांनी माझा कधी अभ्यास घेतला नाही, तरी शिक्षणाबाबत कधी मदत मागितली तर उडवूनही लावलं नाही. मला आठवतंय, मी एम-बी-बी-एसच्या शेवटच्या वर्षाला होते. तसं हे वर्ष कठीणच. पुढच्या करिअरचा पाया, पदव्युत्तर शाखा ठरण्याच्या दृष्टीनं तर फारच महत्त्वाचं. त्याच वर्षी आम्ही दादर सोडून विद्यानगरीत कलिनाला राहायला गेलो. माझे आजी-आजोबा 15-20 दिवसांच्या अंतराने निवर्तले. नेहमी परीक्षेच्या अवधीत नर्व्हस होणारी मी जास्तच हळवी झाले होते.
त्या काळात पप्पांनी दिलेला मानसिक आधार हा मला पुढच्या सर्व करिअरचा पाया ठरवण्याच्या दृष्टीने बळकटी देणारा ठरला. त्या काळात मला नोट्स उतरवून देण्यापासून, चहा करून उठवण्यापासून ते थेट मी अभ्यास करताना जवळ बसून आपली कामं करत राहण्यापर्यंत सर्व काही पप्पांनी केलंय. तेव्हा मी रडत असे. परीक्षेला बसणार नाही म्हणत असे. मध्येच त्यांना ऑफिसमध्ये फोन करून बोलावत असे. पण त्यांनी कधीही कुठलीही मदत नाकारली नाही. शांतपणे, "बाळ अभ्यास कर, पुढं बघू." एवढंच म्हणत. मी त्यांच्यावर चिडे, रागावे, पण ते कधी वैतागले नाहीत. आईच्या भूमिकेतून त्यांनी दिलेला हा आधार मला मानसिक बळकटी देणारा ठरला. माझं लग्न ठरवण्याबाबतही तसंच. माझं लग्न माझं मीच ठरवलं. पण त्याआधीपासून ते म्हणत, "तू कुणाशी लग्न ठरवशील त्याला मी मान्यता देईन. कायम मी तुला पाठिंबा देईन." असं त्यांनी म्हटलं की मला वाटे, पप्पा अगदी बेजबाबदार आहेत. इतर बापांसारखे ते शहानिशा का नाही करत? सरळ आपलं तुला पाठिंबा. कधी ओरडत नाहीत की उपदेश करत नाहीत. अशी तक्रारही मी अनेकदा आईकडे करत असे. पण नंतर कधीतरी ते मला म्हणाल्याचं आठवतंय, माझा माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास होता. माझं असं निरीक्षण होतं की ती कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करतील. अशा वेळी त्यांना कोणी विरोध केला तर मी पाठीशी राहणं आवश्यक असेल. मी लग्न ठरवल्यावर एकदाच ते मला असं म्हणल्याचं स्मरतंय, "बाळ, तुला सर्व नीट झेपेल असं वाटतंय ना? मग गो अहेड." माझ्या लग्नाच्या वेळी देखील अशा समारंभांना टाळणाऱ्या माझ्या पप्पांनी जबाबदार वधूपित्याप्रमाणे आईच्या खांद्याला खांदा लावून सर्व कामं केली होती. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात अगदी लग्न होऊन मुलंबाळं झाल्यावरही मला जेव्हा केव्हा अडचणी आल्या असतील, तेव्हा तेव्हा त्यांनी सतत मदतीचा हात दिला आहे. माझ्या मुलांना सुद्धा त्यांचे कुकू आजोबा, हे खास माझ्या थोरल्या मुलांना त्यांना दिलेलं टोपण नाव हं. तर हे कुकू आजोबा पहारी प्रिय आहेत. नातवंडांची आणि आजोबांची तर खास दोस्ती आहे. सर्व थरांमधली दोस्ती. या वयातही अजून कुठली अडचण आली, एखाद्या गोष्टीचं आकलन झालं नाही, मग ती बौद्धिक शंका असो, नाहीतर साधी घरगुती अडचण असो. ती राजकीय क्षेत्रातली बाब असो, नाहीतर सामाजिक घडामोडींबाबतचं आकलन असो. पहिली आठवण मला पप्पांचीच होते. त्यांना काहीही विचारायला कमीपणा वाटत नाही, लाज वाटत नाही. उलट शंकेचं निरसन होण्याची खात्रीच असते. अगदी बालवयात बाप-लेकीचं नातं दृढ असतं, पण नंतर हळू-हळू मुलगी वयात येऊ लागल्यावर मात्र तिची आईशी जास्त मैत्री होते असं म्हणतात. पण आमच्या घरात मात्र असं काही घडल्याचं मला आठवत नाही. उलट पौगंडावस्थेत माझ्या आईशी कुरबुर झालीच तर पप्पाच मध्यस्थी करायचे आणि माझ्या आणि आईच्या मैत्रीच्या नात्यातही त्यांना खूप महत्त्वाचं स्थान होतं. आता देखील माझ्या कुटुंबात त्यांचं अविभाज्य स्थान आहे. माझ्या नवऱ्याचे गुरु, मुलांचे दोस्त आणि माझे पप्पा. ही एकूण अशी आहे त्या नात्याची वीण. त्याला काय म्हणावं मला तरी उमगलेलं नाही. धन्यवाद.